न्यूटन्स विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील गुरुत्वाकर्षण या धड्यातील पान क्रमांक 4, 5 आणि 6 याचा अभ्यास करणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण केपलरचे नियम अभ्यासलेले आहेत. आज पुढे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अभ्यासणार आहोत. केपलरने मांडलेल्या 3 नियमाचा अभ्यास करून न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. पुस्तकात दिलेलं कंटेंट काय पाहूया. ऑल द अबव कन्सिडरेशन्स इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लीड न्यूटन टू फॉर्म्युलेट his theory of universal gravity. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे केपलरने मांडलेल्या नियमांवरून किंवा नियमांचा अभ्यास करून न्यूटनने थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांतानुसार या विश्वामध्ये असलेली प्रत्येक वस्तू, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. या विश्वातील प्रत्येक वस्तू एका विशिष्ट बलाने, डेफिनेट फोर्स एका विशिष्ट बलाने प्रत्येक दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचत असते. आणि हा फोर्स, दिस फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शन म्हणजे समानुपाती आहे. कशी समानुपाती आहे? प्रोडक्ट ऑफ द मासेस, त्या वस्तूंच्या वस्तुमानाशी समानुपाती आहे. अँड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. इन्व्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाण. जसं त्या दोन वस्तूंच्या मधील अंतर वाढत जाईल तसं हे आकर्षण कमी होत जाते. हे कशा प्रकारे स्पष्ट केलेले हे आपण पुढे पाहूच. ह्या आकृतीमध्ये तुम्हाला 2 वस्तू दिसत आहेत. एकाचं वस्तुमान F1 आहे, एकाचं मास M2 आहे आणि या 2 वस्तूंच्या मधील अंतर D ने दाखवलेलं आहे. न्यूटनने सांगितल्याप्रमाणे 2 वस्तूंच्या मध्ये असलेला जो फोर्स आहे हा फोर्स त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या समानुपाती असतो. म्हणजेच फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे M1 आणि M2 आणि M2 चे मास जसं वाढत जाईल तसं त्यांच्यातील अट्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे? वाढत जाणार आहे. पुढे वस्तूंच्या मध्ये असलेलं आकर्षण हे त्याच्या अंतराच्या व्यस्तानुपाती म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. अंतर जसं वाढत जाईल, डिस्टन्स जसे वाढत जाईल तसे त्यांच्यामध्ये असलेला जो फोर्स आहे हा कमी होत जाईल. म्हणजे F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. ही 2 सूत्रे आपण एकत्र घेतली तर तुम्हाला मिळेल F इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. म्हणजेच हा फोर्स त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानाशी समानुपाती आणि वस्तूंच्या मधील असलेल्या अंतराशी व्यस्तानुपाती आहे. यावरून तुम्हाला F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. आता इथे G काय आहे? G हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. हिअर G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा G म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण पुढे पाहू. द अबव लॉ म्हणजे कोणता? तर F इज इक्वल टू G
m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. यावरून काय समजतं, द अबव लॉ मीन्स दॅट इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स अल्सो डबल्स. म्हणजे जर का त्या दोन वस्तूंच्या मधील एक जरी वस्तूचे मास डबल झाले, म्हणजे वस्तुमान जास्त डबल झाले, तर त्यांच्यामध्ये असलेला जो फोर्स आहे तो सुद्धा काय होतोय, वाढत जातोय. त्यांच्यातील फोर्स काय होतोय, डबल होतोय, वाढत जातोय. द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ इफ द डिस्टन्स इज डबल्ड द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. जर का या दोन वस्तूंच्या मधील अंतर वाढत गेलं, जे हे डबल झालं, तर त्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो काय होणार आहे, कमी कमी होत जाणार. तो कमी होतो म्हणजे किती होतो, तर जवळजवळ 1/4 एवढा कमी होतो. कधी होतो, ज्यावेळेस त्यांच्यातलं अंतर वाढत जाईल त्यावेळेस. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल, स्पेरिकल म्हणजे तुम्हाला समजलं असेल, स्पेरिकल म्हणजे पूर्णपणे गोलाकार असलेली वस्तू, स्पेरिकल. द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज along the line joining the centers of the two bodies and the distance between the centers is taken to be d. यांच्यामध्ये ह्या दोन वस्तू आहेत. ह्या दोन वस्तूंच्या मध्ये असलेलं आकर्षण हे कुठे असतं एक्झॅक्टली, तर हे आकर्षणाची किंवा फोर्सची दिशा जी आहे ते त्यांच्या केंद्रापासून असते, सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट. आणि यांच्यातील जे अंतर आहे त्याला डी असं म्हटलं. डी असं डी म्हणजे डिस्टन्स, किंवा आपण त्याला रेडियस असं किंवा अंतर म्हणून आपण डिस्टन्स असं म्हटलं जातं. जर ती वस्तू स्पेरिकल नसेल, जर ती वस्तू स्पेरिकल नसेल म्हणजे इन केस when the bodies are not spherical or have irregular shape, then the direction of force is along the line joining their centers of mass, and d is taken to be distance between the two centers of mass. यामध्ये तुम्हाला दिसून येईल हा स्पेअर आहे आणि ही एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टचं मास हे या ठिकाणी एकवटलेलं आहे, म्हणजे याला सेंटर ऑफ मास असं म्हटलेलं आहे. या स्पेरिकल ऑब्जेक्टचं मास या इथे सेंटरमध्ये आहे, आणि या इरेग्युलर शेप असलेल्या वस्तूचं या ठिकाणी आहे. म्हणजे यांच्यातील जे आकर्षण होत असेल, हे आकर्षण या केंद्रकापासून हे याला आकर्षित करत असेल, आणि ही वस्तू इथून या वस्तूला आकर्षित करत असेल, आणि हे डिस्टन्स आपण डी ने दाखवतो. तसेच तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी एक मुलगा बॅट फेकत आहे. हा बॅट ही सुद्धा कशी आहे, इरेग्युलर असलेली वस्तू आहे. या इरेग्युलर असलेल्या वस्तूचं मास, सेंटर ऑफ मास जे आहे ते या ठिकाणी बॅटच्या केंद्रभागी. तुम्ही जर बॅट अशी भिरकवून लावली आकाशामध्ये, तर ती ज्या केंद्रामध्ये बरोबर फिरते, ज्या सेंटरला बरोबर फिरते त्या सेंटरला काय म्हटलं जातं, सेंटर ऑफ मास असं म्हटलं जातं. तुम्ही कोणतीही लांब असलेली वस्तू किंवा काठी जर तुम्ही अवकाशामध्ये फेकली, तर ती त्या वस्तूच्या ज्या मध्याभोवती फिरेल त्याला सेंटर ऑफ मास असं म्हटलं जातं. From equation F is equal to G m1 m2 upon d square, it can be seen that the value of G is the gravitational force acting between two unit masses kept at a unit distance away from each other. Thus, in SI units, the value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kg
केप्ट 1 मीटर अपार्ट. हा इथं जो दिलेला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी इंटू m1/d2. यावरून तुम्हाला दिसून येईल जर का दोन वस्तू एकक युनिट मास म्हणजे काय तर एकक वस्तुमान. ही एक वस्तू आहे की ज्याचं मास 1 किलोग्रॅम आहे. दुसरी वस्तू आहे की तिचंही मास 1 किलोग्रॅम आहे. या दोघांच्या मधलं अंतर जे आहे हे 1 मीटर आहे. आता ह्याच्यामधली आता ही व्हॅल्यू जर तुम्ही पुट केल्या तर काय दिसेल बघा. एफ इज इक्वल टू जी m1 तुमचं 1 आहे गुणुले m2 1 आहे डिवायडेड बाय डी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इज इक्वल टू एफ इज इक्वल तुमचं काय येणार आहे जी येणार आहे. कारण एक 1 इंटू 1 डिवाइड बाय 1 स्क्वेअरचं पण 1 येणार आहे. 1 स्क्वेअर अपॉन 1 इज इक्वल टू 1 म्हणजेच एफ इज इक्वल टू जे. म्हणजे जर का त्या दोन वस्तू युनिट मासच्या असतील एकक वस्तुमानाच्या असतील आणि त्यांच्यातील डिस्टन्स पण युनिट असेल 1 मीटर असेल तर त्यातील ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो हा जी त्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो जी एवढाच असणार आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. शो दॅट in SI units the unit of G is a Newton meter square kg minus square. The value of G was first experimentally measured by Henry Cavendish in SI units. Its value is 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square kg square. आपण हे सॉल्व करूया. बघा तुम्हाला जो फॉर्म्युला इक्वेशन जो भेटलं होतं पाठमागाशी ते कोणतं होतं. एफ इज इक्वल टू जी m1 एफ इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे जी बरोबर किती. आपण काय करतोय जी आहे ते ठेवतोय बरोबर चिन्हाच्या उजवीकडे असलेले m1 इंटू m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर हे तुम्हाला समीकरणाच्या डाव्या बाजूला बरोबर चिन्ह डाव्या बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे काय येईल एफ m1 इंटू m2 हे इकडे गुणुले तिकडे गेल्यानंतर भागिले होणार आहे m1 m2 हे डी स्क्वेअर इकडे भागिले होतं इकडं गुणिले होणार आहे. आता पहा जी बरोबर आता फोर्सचं युनिट काय आहे आपल्या एन आहे. आपण त्याला एन लिहितो. डी स्क्वेअर डी म्हणजे काय तर हे अंतर आहे त्या दोन वस्तूंच्या मधील अंतर. डी स्क्वेअरचं युनिट काय तर मीटर आहे म्हणजे आपण याला एम स्क्वेअर लिहू कारण डी स्क्वेअर आहे म्हणून त्याला एम स्क्वेअर गुणुले एम म्हणजे काय तुमचं किलोग्रॅम मास आहे. m1 हे 1 किलोग्रॅम आणि m2 हे किलो म्हणजे kg इंटू kg इज इक्वल टू kg स्क्वेअर. म्हणजेच काय येणार इथं भागिले kg स्क्वेअर. बघा तुमचं आलं का या ठिकाणी g इज इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर किंवा हे kg जे छेदस्थानी आहे हे अंशस्थानी घेतले की ते त्याचा जो +2 आहे ते -2 होणार आहे. म्हणजे g इज इक्वल टू nm स्क्वेअर kg मायनस स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचं जे युनिट आहे SI युनिट ते तुम्हाला भेटलेलं आहे. थोडं सेंटर ऑफ मास बद्दल माहिती करून घेऊया. द सेंटर ऑफ मास
of an object is the point inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. The center of mass of a spherical object having uniform density uh, is at its geometrical center. The center of mass of any object having uniform density is at its centroid. वस्तूचे जे मास असते, सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर वस्तूचे मास जे जर का एक समान डेन्सिटी असलेली एखादी वस्तू घेतली आपण, तर त्याच्या बरोबर मध्यभागी काय असतं, तर त्या वस्तूचे मास ऑफ सेंटर म्हणजेच त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. वस्तू जर स्पेरिकल असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास त्याबरोबर केंद्रभागी असतो. मात्र जर का ती वस्तू स्पेरिकल नसेल तर त्या वस्तूचा सेंटर ऑफ मास हे त्या वस्तूच्या बाहेर असतं. तर हवेत फेकलं तर ते फिरताना विशिष्ट केंद्राभोवती फिरतं. तो विशिष्ट केंद्र म्हणजेच त्या वस्तूचं सेंटर ऑफ मास असं आहे. पुढे आपल्याला न्यूटनने केपलरचा लॉ जो आहे तो वापरून, तुम्हाला पाठिंबा पाहिलेलं केपलरने जे लॉज मांडलेले आहेत, हे मांडलेले लॉज याला काही पुरावे तो किंवा थेट पुरावे तो त्याला, थेट म्हणण्यापेक्षा स्पष्ट असे पुरावे त्याला तो देऊ शकला नाही. त्याने काय केलेलं आहे, अवकाशामध्ये असणाऱ्या ग्रह तारे यांचा ऑब्झर्वेशन्स केलं, त्यांची वेगवेगळ्या वेळी असलेली वेगवेगळी पोझिशनचा अभ्यास केला. याच्यावरून त्याने काही रचना मांडल्या आणि रचनेवरून त्याने हे 3 नियम निर्माण केलेले, 3 लॉज मांडलेले आहेत. न्यूटनने कशाप्रकारे हे केपलरचा लॉ वापरलेला आहे हे आपण पाहूया. आपल्याला पाहायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एक समान वर्तुळाकार गती, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एक समान वर्तुळाकार गती. जेव्हा एखादी वस्तू एक दुसऱ्या वस्तूच्या भोवती एक समान वेगाने तीही वर्तुळाकार फिरेल त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. We have seen earlier that such a motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed toward the center of the circle. This force is called a centripetal force. या ठिकाणी ही एक वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे. ही ऑब्जेक्ट काय होते, तर वर्तुळाकार गतीने ह्या मध्यभागी असलेल्या वस्तू ऑब्जेक्टभोवती रिव्हॉल्व होते. तुम्हाला माहीतच आहे, हे अशा प्रकारे मोशन होण्यासाठी अशा प्रकारचे मोशन होण्यासाठी या ऑब्जेक्टला म्हणजे ह्या मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टला सतत म्हणजेच कंटिन्युअसली केंद्रभागाकडे खेचणारा एखादा फोर्स त्यावरती प्रयुक्त असणं आवश्यक असतं. या ठिकाणी ह्या रिव्हॉल्व होणाऱ्या वस्तूचं जे मास आहे ते आपण एम असं धरू. एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ही वस्तू ज्या वेगाने त्या ऑब्जेक्टभोवती गोल फिरते त्याचं जे स्पीड आहे व्ही, त्याला स्पीडला आपण व्ही असं म्हणू. ही ऑब्जेक्ट त्या मध्यभागी असलेल्या वस्तूभोवती जे फिरते त्यातील जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स याला आपण आर असं, ही रेडियस त्याला म्हणून आपण. Then it can be shown that this force is equal to F is equal to mv square upon r. आता हे F बरोबर mv square upon r कसे काढले हे पाहू. आपल्याला पाठीमागे माहितीच आहे, तुम्हाला फोर्सचं फॉर्म्युला माहिती आहे, F इज इक्वल टू ma. F म्हणजे फोर्स, m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, a म्हणजे ॲक्सेलरेशन, त्याला त्वरण असं म्हटलं जातं. आणि दुसरा फॉर्म्युला आहे a इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्ही म्हणजे काय, तर तुम्हाला सांगितलेलं व्ही इज द स्पीड,
आर म्हणजे काय, तर आर म्हणजे रेडियस, म्हणजे त्या केंद्रभागी असलेल्या वस्तूपासून ते रिव्हॉल्व होणाऱ्या वस्तूपर्यंतचं अंतर. यामधील हे ए ची व्हॅल्यू आपण या इथल्या एफ बरोबर एम एमध्ये ठेवलेले आहे आणि यावरून तुम्हाला फॉर्म्युला भेटला एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इफ अ प्लॅनेट is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet toward the sun must be F is equal to mv square upon r, where m is the mass of the planet, v is its speed and r is its distance from the sun. जर का हे आपण फिरणारे जे ऑब्जेक्ट आहे याला जर आपण ग्रह म्हणालो, मध्यभागी असलेलं जो आहे ऑब्जेक्ट त्याला आपण सन म्हणजे सूर्य म्हणालो, या ठिकाणी रिव्हॉल्व होणाऱ्या ऑब्जेक्टचं मास एम धरलं, त्यानंतर तिथलं डिस्टन्स जे आहे सूर्यापासून त्या ग्रहापर्यंत हे जर आपण आर समजलं आणि त्याची जी व्हेलॉसिटी जी आहे ते जे स्पीड आहे त्याला आपण जर व्ही म्हटलं तर तुम्हाला यावरून दिसून येईल की एफ इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर. आता पुढे बघूया आपण. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट. पेरिमीटर म्हणजे काय तर परिघ, तो कसा असतो तुमचा 2 पाय आर. इथे प्रिंट मिस्टेक आहे इथं 2 पाय त्यांचा 2 पाय आर आणि लागलेला कालावधी किती त्याला टी, म्हणून व्ही इज इक्वल टू 2 पाय आर. तुम्हाला फोरचा फॉर्म्युला माहिती आहे, मग आपण बघितला होता एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तुम्हाला यामध्ये व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी तुम्हाला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. ती व्हॅल्यू काय येईल, तर एफ इज इक्वल टू एम इंटू ब्रॅकेट 2 पाय आर अपॉन टी, 2 पाय आर अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता आपण हे सॉल्व करूया. बघ काय दिले तर एम मी एक मिनिट बरोबर एम आहे असं लिहिलं. आता कंसाचा वर्ग आहे म्हणजे 2चा वर्ग 4 झाला, त्यानंतर पाय स्क्वेअर आणि आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर आणि या सगळ्याला भागिले आर. म्हणजे आपण हा कंस सोडून घेतला. तुम्हाला काय भेटलं एम 4 पाय स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता पुढे हे जे तुम्हाला भेटलेला फॉर्म्युला आहे याला आपण काय करणार आहोत, तर आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर याने गुणणार आणि भागणार. तत्पूर्वी थोडे हे सॉल्व करून घेऊया. बरोबर एम 4 एम पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर, हे इकडे भागिले होतं, इथे म्हणजे काय 1 छेद आर येणार. या आरला हे आर स्क्वेअर मधले एक आर निघून गेलं, म्हणजेच तुम्हाला किंमत भेटली 4 एम पाय स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. तुम्हाला या इक्वेशनला काय करायचं आहे, आर स्क्वेअरने गुणवले आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर याने गुणायचं आणि भागायचं. तुम्हाला यावरून काय किंमत मिळेल बघा. बरोबर 4 एम पाय स्क्वेअर आर क्यूब डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. तुम्हाला केपलरच्या
तिसऱ्या नियमाप्रमाणे नुसार तुम्हाला माहीत आहे की टी स्क्वेअर काय आहे, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू के म्हणजे कॉन्स्टंट. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. के हा कॉन्स्टंट आहे. जर का आपण ही व्हॅल्यू, याचा अर्थ आपण असे म्हणू की आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. बघा ते इथे जे आर क्यूब भागिले ते वर इथं गुणुले केलेलं आहे आणि टी स्क्वेअर हे अंशस्थानी आहे, ते पुढं छेदस्थानी घेतलेले आहे. आपण ही व्हॅल्यू काय करू, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर या ठिकाणी 1/k ही व्हॅल्यू इथं पुट करू आपण. बरोबर काय येईल, 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू के. के म्हणजे काय, 1/k. आता यामध्ये तुम्हाला जे फॉर्म्युला भेटला 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर अपॉन के, यामध्ये 4m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट बॉडी, त्याचं मास स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. पाय स्क्वेअर ही पण व्हॅल्यू स्थिर आहे, के कॉन्स्टंट आहे. त्या ठिकाणी आर स्क्वेअर जो आहे तो मात्र काय होतोय, बदलणार आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला यावरून असं सांगता येईल, म्हणजेच बरोबर बघा हे आणि हे कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय येईल 1/r स्क्वेअर. यावरून तुम्ही असं म्हणाल की F बरोबर 1/r स्क्वेअर. म्हणजे फोर्स हा डिस्टन्सच्या व्यस्तानुपाती असतो. म्हणजे फोर्स बरोबर 1/r स्क्वेअर कशाच्या, तर अंतराच्या व्यस्तानुपाती असतो. हे आपल्याला इथे समजून आलेले आहे. पुढे बघा दिलेले काय, thus न्यूटन concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. Newton identified this force with this force of gravity and has postulated the inverse square law. Hence postulated inverse square law of gravitation. The gravitational force is much weaker than other forces in nature, but it controls the universe and decides its future. This is possible because of the huge mass of planets, stars, and other constituents of the universe. तुम्हाला हा जो फॉर्म्युला फोर्स इज इक्वल टू 1/r स्क्वेअर हे जे भेटलेलं आहे, यावरून तुम्हाला दिसून येतं की न्यूटनने काय कन्क्लुजन काढले यावरून, की फोर्स हा अंतराच्या व्यस्तानुपाती असतो आणि जो हा फोर्स आहे हा संपूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे. जरी हा फोर्स खूप कमी असला, म्हणजे याची तीव्रता जास्त नाही, वीक आहे. बघा हा ग्राउंड फोर्स हा इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर, बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड्स इट्स फ्युचर. जरी हा फोर्स वीक असला तरी सुद्धा या फोर्सचा परिणाम संपूर्ण विश्वामध्ये होत असतो आणि ह्या युनिवर्सचं जे फ्युचर आहे हे संपूर्ण या फोर्सवरतीच अवलंबून आहे. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट्स. हे का शक्य आहे, तर ह्या युनिवर्समध्ये जे स्टार्स आहेत, जे प्लॅनेट्स आहेत, यांचं मास खूप आहे, प्रचंड आहे. आणि यामुळे तुम्हाला पाठीमाग पाहिलेच आहे की जेवढं मास जास्त असेल वस्तूचं तेवढं अट्रॅक्शन म्हणजे तेवढंच आकर्षण काय असणार आहे, जास्त असणार आहे. सूर्य आपल्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहे, तरी सुद्धा एवढ्या दूरवर असून सुद्धा फक्त या गुरुत्वाकर्षण बलामुळे आपली पृथ्वी, आपलं अर्थ या सूर्याभोवती रिव्हॉल्व होताना तुम्हाला दिसून येते. यूज युअर ब्रेन पॉवर. इज देअर
इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू? इफ एस, व्हाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स इच अदर? याचा अर्थ असा आहे, गुरुत्वाकर्षण फोर्स हे कुठल्याही दोन वस्तूंच्या मध्ये असतं हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही एका बेंचवरती तुम्ही आणि तुमचे मित्र बसलेला असता, त्यावेळेस तुमच्या दोघांच्या मध्ये फोर्स असेल, कारण युनिव्हर्सल लॉ तिथे सुद्धा लागू पडतो. पण असं असून सुद्धा व्हाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स इच अदर, तुम्ही ते मित्र एकमेकांच्याकडे का आकर्षिले जात नाहीत? बघा, विचार करा. याचं उत्तर आपण पुढे पाहणारच आहोत. मग तुम्हाला एक सॉलिड एक्झाम्पल समजावून सांगतो मी. प्रश्न आहे, महेंद्रा अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. देअर मासेस आर 75 किलोग्रॅम अँड 18 किलोग्रॅम रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम? महेंद्र आणि विराट हे एकमेकांच्या जवळ बसलेले आहेत. त्यांच्यातील अंतर 1 मीटर आहे. त्यांचं मास एकाचं 75 आहे. महेंद्र 75 किलोग्रॅम वस्तुमानाचा आहे आणि विराट हा 80 किलोग्रॅम वस्तुमानाचा आहे. तर त्यांच्यामध्ये असलेला गुरुत्वाकर्षण फोर्स तुम्हाला किती आहे हे काढायचं आहे. गिवन काय आहे पहा या ठिकाणी, महेंद्रा अँड विराट डिस्टन्स 1 मीटर म्हणजे अंतर त्यांचं काय झालं 1 मीटर. आर इज इक्वल टू 1 मीटर. देअर मासेस आर 75 अँड 80 किलोग्रॅम. 75 किलोग्रॅम मास M1 आपण महेंद्रचं M1 मास धरू आणि 80 किलोग्रॅम मास आहे ते M2 हे विराट धरू. तुम्हाला जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन तुम्हाला माहीतच आहे, ती किती आहे 6.673 गुणुले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg मायनस स्क्वेअर. तुम्हाला फोर्सचा जो फॉर्म्युला माहित आहे, कोणता फॉर्म्युला फोर्सचा? F इज इक्वल टू G M1 इंटू M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला या किमती घालायच्या आहेत. बघा, फोर्स G ची व्हॅल्यू किती आहे 6.673 गुणुले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg मायनस स्क्वेअर डिवायडेड बाय आर म्हणजे डिस्टन्स किती आहे 1 स्क्वेअर इज इक्वल टू मी 6.673 इंटू ओके गुणुले इथे राहिलं 75 इंटू 80 इंटू 75 इंटू 80 इंटू 10⁻⁻11 भागिले डिवाइड बाय 1 स्क्वेअर होतं. 1 स्क्वेअरची व्हॅल्यू 1च असते, त्यामुळे ते मी लिहित नाही. पुढे 6 इंटू 673 इंटू 75 इंटू 80 किती येते तर 6000 इंटू 10⁻⁻11 6000 गुणुले 6.673 600 तुम्हाला काय व्हॅल्यू भेटली 40,020 गुणुले 10⁻11. आता ही आपण व्हॅल्यू थोडीशी सिम्प्लिफाय करून घेऊया. म्हणजेच इथे -11 आहे -11 आहे. जर आपण एक एक घर पाठीमागे जात राहिलो तर हळूहळू ही संख्या कमी होतील. म्हणजे काय तर 11 10 9 8 आणि 7 म्हणजे 4.0020 गुणुले 10⁻7. अशा प्रकारे तुम्हाला याचं युनिट लिहायला विसरू नका. त्याचं युनिट N असं असेल.
म्हणजे तुम्हाला दिसून येईल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्रा अँड विराट इज 4.002 इंटू 10⁻⁻⁷. आता हे जे हा जो फोर्स आहे हा फोर्स खूपच निग्लिजिबल आहे. त्यामुळे इतका निग्लिजिबल आहे त्यामुळे तुम्हाला जाणून येईल की ते महेंद्रा आणि विराट जे आहेत हे एकमेकांच्या जवळ येऊ शकणार नाहीत. पुढचा प्रश्न आहे, इन द above example, assuming that the bench on which Mahendra is sitting is a frictionless, starting with zero velocity, what will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second? Will this velocity change the time and how? तर यात दिलेल्या बाबी पाहून घेऊया. दिलेल्या बाबी कोणत्या आहेत? फोर्स ऑफ महिंद्रा एफ इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻⁷ n, की जो आपण मागाशी काढलेला आहे. महिंद्राज मास 75 किलोग्रॅम. ॲक्सलरेशन म्हणजे त्वरणाचं सूत्र काय आहे? तर ए इज इक्वल टू एफ अपॉन एम, म्हणजे ॲक्सलरेशन बरोबर फोर्स अपॉन मास. हे व्हॅल्यू आपण पुट करूया. तुम्हाला एफची व्हॅल्यू माहीत आहे, मास 75 आहे. याचा भागाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. न्यूटनचं पहिलं इक्वेशन तुम्हाला इथं वापरावं लागेल. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन काय आहे? तर व्ही इज इक्वल टू काय आहे? न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. तुम्हाला यात व्हॅल्यू पुट करायचे आहेत. आता तुम्हाला व्ही काढायचा आहे. यू म्हणजे काय? तर इनिशियल व्हॅलोसिटी काय असणार आहे? तर महेंद्राची सुरुवातीची जी गती आहे ती 0 आहे, म्हणजे तो जागेवर स्थिर बसला होता, म्हणजे 0 त्याची व्हॅलोसिटी आली. अधिक ए म्हणजे काय? तर ॲक्सलरेशन तुम्ही काढलेलं आहे की ते 5.34 इंटू 10⁻⁹ आणि टी म्हणजे काय? तर वेळ. की व्ही इज इक्वल टू 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड ही तिची व्हॅल्यू आली. म्हणजेच काय? तर महेंद्राज व्हेलोसिटी आफ्टर 1 सेकंड विल बी 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. This is an extremely small velocity. The velocity will increase with time because of the acceleration. The acceleration will also not remain constant because as Mahindra moves towards Virat, the distance between them will decrease, causing an increasing in the gravitational force, thereby increasing the acceleration as per Newton's second law of motion. या ठिकाणी जी तुम्हाला मिळालेली व्हॅल्यू आहे व्हीची, म्हणजे व्हॅलोसिटीची व्हॅल्यू ही खूप कमी आहे, म्हणजे 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर पर सेकंड. ही व्हॅल्यू खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्हाला हे झालेली मोशन ही तुम्हाला म्हणजे ही मोशन ही होणार जो ही असलेली व्हॅलोसिटी ही खूपच कमी आहे. आणि जसजसे ही दोन वस्तू एकमेकांच्या जवळ येत राहतील तसतसं त्यांच्यातील जे ॲक्सलरेशन जे आहे तेही वाढत जाईल. मात्र आपण हे सॉल्व करत असताना आपण ॲझ्युम केलं होतं की त्या दोन व्यक्तींच्या असलेलं ते दोन व्यक्ती जे आहेत त्या फ्रिक्शनलेस बेंचवर बसलेले आहेत. फ्रिक्शनलेस म्हणजे काय? तर त्यांचा दुसरा कुठलाही फोर्स त्यांच्यावरती लावला गेला नाही, फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण फोर्स हा एकमेव फोर्स त्यांच्यावरती आहे असं ॲझ्युम केलं होतं. परंतु वास्तवात
पृथ्वीवरती बेंचवर बसल्यानंतर हा घर्षण फोर्स हा दोघांच्यावरही कार्यान्वित होता. त्यामुळे तुम्हाला ते दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ आलेले तुम्हाला दिसून येणार नाहीत किंवा ते एकमेकांच्याकडे खेचले जाणार नाहीत. पुढे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. ॲझ्युमिंग द ॲक्सलरेशन इन एक्झाम्पल 2 अबाव रिमेन्स कॉन्स्टंट. ॲझ्युमिंग द ॲक्सलरेशन इन एक्झाम्पल 2 above remains constant, how long will Mahindra take to move 1 centimeter towards Virat? इथं तुम्हाला ॲझ्युम करायचं समजायचं काय, तर यांच्यातलं ॲक्सलरेशन जे आहे ते सतत चालू राहिलं, कंटिन्युअसली राहिलं ॲक्सलरेशन. म्हणजे ते दोन म्हणजे विराट आणि महेंद्रा फ्रिक्शनलेस बेंचवर बसलेले आहेत. दर काही कालावधीनंतर त्यांच्यातील अंतर कमी होत चाललेलं आहे आणि कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यातलं ॲक्सलरेशन वाढत जाईल आणि ॲक्सलेशन वाढल्यानंतर पुन्हा त्यांची व्हॅलोसिटी वाढत जाईल. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले, हाऊ लाँग विल महेंद्रा टेक टू मूव 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. आणि जर का अशा प्रकारे जर का महेंद्र आणि विराट फ्रिक्शनलेस बेंचवर बसले असतील, त्यांच्यातील ॲक्सलरेशन हे सतत वाढत चाललेलं असेल, कारण त्यातलं अंतर कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे त्यांच्यातील ॲक्सलरेशन वाढत जाणार आहे. आणि जर असं असताना त्यांना 1 सेंटीमीटर मूव्ह होण्यासाठी, त्या महेंद्राला विराटकडे 1 सेंटीमीटर जाण्यासाठी किती कालावधी लागेल हे तुम्हाला काढायचं आहे. थोडा प्रयत्न करा, हे सहज शक्य आहे. पुढे आपण पाहणार आहोत हाय अँड लो टाइड्स. हाय अँड लो टाइड्स म्हणजे काय, तर त्याला भरती आणि ओहोटी म्हटलं जातं. भरती ओहोटी म्हणजे काय, तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलीच असेल, समुद्राला भरती ओहोटी आलेली. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय and low tides that occur regularly in the sea. The level of sea water at any given location along seashore म्हणजे समुद्रकिनारा increases and decreases twice a day at regular intervals. High and low tides occur at different times at different places. The level of water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. Water directly under the moon gets pulled towards the moon and the level of water there goes up, causing high tide at that place. At two places on the earth at 90 degree from the place of high tide, the level of water is minimum and low tides occurs there as shown in the video. या ठिकाणी हा चंद्र या पृथ्वीभोवती रिव्हॉल्व होत आहे. रिव्हॉल्व होत असताना ज्या बाजूला चंद्र तुम्हाला दिसून येईल त्या ठिकाणी या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीवर असलेलं पाणी चंद्राकडे खेचलं जाते. त्यामुळे त्या ठिकाणी भरती येते. ज्यावेळेस ज्या बाजूला भरते बरोबर त्याच्या अपोजिट बाजूला काही तर भरती आहे आणि ज्या बाजूला भरते त्याच्याबरोबर 90 डिग्रीला काय तुम्हाला ओहोटी दिसून येते. म्हणजे ज्या बाजूला भरती आहे त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनला पण भरती दिसून येते आणि त्याच्या 90 डिग्रीला तुम्हाला ओहोटी दिसून येते आणि हे सतत होणारी प्रक्रिया आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल याचा आपण अभ्यास करूया.